चला आता करूया सुरुवात आपण. चला सुस्वागतम स्वागतम सुमंगलम मंडळी. 6 मार्च पासून 9 मार्च पर्यंत ही स्पर्धा आपण पाहिली. गेल्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला फॉर्मेट डेचा होता. डे फॉर्मेट यशस्वी झाला. आयोजक लॉर्ड्स गेले होते तरीही खचून गेले नाही. पुन्हा एकदा प्रयत्न केला आणि नाईट स्पर्धा त्यांनी भरवली. हा शिवधनुष्य हातामध्ये घेतला आणि तो लिहिलेला पेलवलाही. त्या आयोजकांचं प्रथमतः मी कौतुक करतोय आणि मी सन्मानाकडे वळतोय. आज या आमच्या स्पर्धेला पंचांचं काम हे अतिशय जोखमीचं असतं. ते काम ज्या पंचांना आम्हाला केलं, आमच्या विनंतीला मान देऊन अतिशय चांगलं पंचांचं काम केलं. 4 रजनीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद झाला नाही असं चांगले काम करणारे उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष प्रशांत माळी सर यांना विनंती करणार आपण या सर आपला सन्मान स्वीकारायचा. प्रथमतः प्रशांत माळी सर आयोजक, प्रथमतः प्रशांत माळी सरांचं सन्मान केला जाईल. या मी राजू चिर्लेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्रशांत माळी सरांचं आपण स्वागत करायचं आहे. सर या टॉस बॉक्स मध्ये जा. प्रशांत माळी सरांचं स्वागत. चिरनेर क्रिकेटचा एकेकाळचा देव जन आणि मित्र, एका मित्राच्या हातानं सन्मान होतोय. मित्र आयुष्यातील महत्वाचा घटक आहे. मित्र वनव्यामध्ये सुद्धा गारवा सारखा, त्याप्रमाणे ही मित्रांची जोडी आहे. एक काळ राजू चिर्लेकरनं संपूर्ण क्रिकेट गाजवला. त्यावेळी बाईक नव्हत्या मालिकावीरसाठी, लाईव्ह स्पर्धा नव्हत्या. नाहीतर राजू चिर्लेकरच्या घरी आज बाईकचा एक शोरूम असता. ते नशीब नव्हते. प्रशांत माळी एका मित्राच्या शुभ हस्ते एका मित्राचा सन्मान होतोय. दोघांकडेही असत्या. दुसरे पंच आमचे सुरेश म्हात्रे मुलेखण गावचे, एक अतिशय सुंदर पंचांचं काम ज्यानं या 4 रजनीमध्ये त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. ते सुरेश म्हात्रे सर यांचाही सन्मान या निमित्तानं केला जाईल. मी विनंती करेन आमचे प्रतीकजी गोंदी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सुरेश म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. दुसरे पंच एक अतिशय दर्जेदार पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं 4 रजनीमध्ये सुरेख काम त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. पंचांचं काम हे जोखमीच असतं. ते काम त्यानं सहजरित्या पूर्ण केलं. असे आमच्या दुसरे पंच सुरेश म्हात्रे मॅन फ्रॉम मुलेखण यांचाही आपण सन्मान करतोय. तदनंतर या स्पर्धेला तिसरे पंच, एक काळ क्रिकेटला ज्यानं गाजवलाय, फणसवाडी टीम मध्ये खेळत असताना क्रिकेटच्या अनेक शिखरं ज्यानं गाठली, आपल्या स्वप्नातील मालिकेवरची गाडी ज्यानं MRIच्या चेंडू खेळत असताना मिळवली, रायगड क्रिकेटचा देव आकाश तारेकर ज्यांना आदर्श मानतोय आणि एखादा क्रिकेट खेळाडू एक चांगला पंच आणि चांगला समालोचक होऊ शकतोय. नक्की या व्यक्तीला टाळ्यांचा गजर करा, कारण क्रिकेट खेळता खेळता मात्र आज पंचांकडे तो वळलाय आणि अतिशय चांगलं पंचांचं काम त्यानं केलंय. मी समीर डुंगीकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रफुल्ल ठाकूर अर्थात पप्पू, रायगड क्रिकेटचा देव आकाश तारेकर ज्यांना आदर्श मानतोय, तो हा खेळाडू प्रफुल्ल ठाकूर ज्यांना आपल्या स्वप्नातली बाईक, स्वप्नातली 4 व्हीलर ज्यानं कमवली आणि MRIच्या चेंडू मध्ये खेळत असताना अनेक विक्रम ज्यांना आपल्या नावावर आज तागात रचलेत, तो हा पंच. तदनंतर स्पर्धा आपण भरत असतोय. ज्यावेळी व्यावसायिक स्वरूप असतं, व्यावसायिक पंच, व्यावसायिक समालोचक, व्यावसायिक गुणलेखक आणि व्यावसायिक DJ, व्यावसायिक लाईव्ह वाहिनी, या सगळ्या गोष्टी जेव्हा चांगल्या असतात ना तेव्हा स्पर्धा सहजरित्या पूर्ण होतोय. या स्पर्धेला 4 रजनीमध्ये ज्यानं साऊंड सिस्टीम दाखवली, अतिशय जबरदस्त टायमिंग काय असतो, कशा प्रकारचे गाणं लावावं हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं होतं. ते नाव आहे ओमी DJ, मॅन फ्रॉम सिरवली. मी विकी घोडके यांना विनंती करेन, VA कंपनीचे मालक विकी घोडके, की आपल्या शुभ हस्ते ओमी DJ आवडला असेल तर कौतुक करा. जबरदस्त DJ. अक्षयजी पाटील रावे, खऱ्या अर्थानं DJ ओमीचं इथे सन्मान होतोय. तदनंतर या स्पर्धेला 4 रजनीमध्ये ज्यांचं आपण गुणलेखन पाहिलं, शिवसंकल्प असोसिएशन उरण नवी मुंबई या असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आहेत आणि या विभागातले एक नामवंत गुणलेखक मनीष चिर्लेकर. या मनीष आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मनीष चिर्लेकर यांचा सन्मान होईल.
मी विनंती करेन जयेश कारपटे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मनीष चिर्लेकरांचं स्वागत करायचं आहे. बाकी सचिन केणी अक्षय पाटील यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही आभार मानतोय. दोघांचाही सन्मान आम्ही केलाय, त्यामुळे परत सन्मान न करता आम्ही मनापासून आम्ही त्यांचा आभार मानतोय. 4 रजनी आपण पाहिल्या. 4 रजनीमध्ये ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली गेली. अनेक घर बसल्या प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आणि सध्याच्या घडीला एक नंबरची वाहिनी नसून एक ब्रँड निर्माण केलं. सह्याद्रीच्या कुशीमध्ये लपलेलं गाव म्हणजे बोर्ले या गावातील एक अवलिया संदेश पाटील यानं हे चॅनल ही वाहिनी आणली आणि आज सर्वांची मनं जिंकली. 3 लाखाच्या वरती सबस्क्राईब ज्या वाहिनीला आहेत ती वाहिनी म्हणजे एक ब्रँड, उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटीचा नजराणा 24 लाईव्ह या आपण आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अर्थात आमचे वेगजी पीसी ऑपरेटर त्यांचा सन्मान होईल. मी विनंती करेन सुशांतबाईंना या. सुशांतबाई आपल्या शुभ हस्ते आपण विकींचं स्वागत करतात. 24 लाईव्हचा एक सदस्य विकी असतो पीसीवर, मात्र जे दोघे तिकडे बसतायत ना त्यांचं काम ही खूप मोठं आहे. ऊन असो वारा असो यामध्ये त्यांना काम करावं लागतं, रात्री पण काम करावं लागतं. 24 लाईव्हचं मनापासून पुन्हा एकदा आपण या निमित्तानं करतोय आभार. चुकून आता कुणाचं सन्मान राहिला असेल, कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर आयोजकांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि वळतो या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे. प्रथमतः अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठीक आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रुणाल, गोटिवली टीमचा रुणाल. आपण या. अरे कपडे चेंज केले लगेच या. मी प्रशांतजी खारपटे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आपण द्यायची आणि टी शर्ट द्यायचा आणि मनीष मोकळे यांनाही विनंती करेन आपल्या दोघांच्या हस्ते द्या. आणि रुणालला विनंती असेल आपल्या नशीब एक भाग्य लाभतोय. आयोजकांना हे पहिले फॉर्मेट नाईटचं आयोजित केलं. ते करत असताना एखाद्या प्रेक्षकाला आपल्या स्वप्नामधली बाईक मिळावी. खेळाडू अनेक वेळा या गोष्टी करतात, बाईक असतात, अनेक सारे वैयक्तिक पारितोषिक मिळत असतात, पण यावेळी एखाद्या प्रेक्षकाला ती बाईक मिळावी यासाठी लकी ड्रॉ जवळजवळ 500च्या वर कुपन असतील तर मी त्यांना विनंती करेन तुमच्या हस्ते एक कुपन काढायचं आहे. हे भाग्य तुम्हाला लागेल, तुमच्या हस्ते तुम्हाला संधी आहे. कोण लकी ठरतोय आणि विनंती असेल ज्याला बाईक मिळेल त्यांनी 15,000 रुपये जमा करायचे आमच्याकडं, कारण नावावर करावं लागेल ना. थांबा, जागा जागा साईड लावा, लाईव्हला दिसू द्या. जरा डबा हलवा, बाकी साईडला जरा साईड लावा प्लीज प्लीज. सर्वांना साईड लावा, सर्वांना दिसू द्या. समोरचा कॅमेरा पण जरा जरा हलवा वगैरे आणि कुठली काळजी काढा. आणि घेऊन इकडे घेऊन या माझ्याकडं. तुम्ही ओपन करा वाटल्यास, फक्त माझ्याकडे द्या. नितेश पाटील चिरनेर, मोबाईल नंबर 8530127513. स्वप्नामधली बाईक कोणा खेळाडू कोणा व्यक्ती आहे? नितेश पाटील आहे चिरनेर. या नंबरवर फोन करा, या नंबरवर फोन करा आणि लाईव्हला चिठ्ठी दे. पहिले इकडे चिठ्ठी दे. कदाचित चिरनेर नसेल, कदाचित भूमी असू शकते. नितेश पाटील चिरनेर आहे. रुणाल, आपला आभार. तुमच्यामुळे ते एका व्यक्तीला बाईक मिळते. सुशांत नितेश सुनील पाटील असं कदाचित, हा सुशील पाटील यांचा असेल. कॉल लागते का बघा पहिला.
अरे उसल यो कॉल लय महत्वाचा आहे अक्षय. अरे यो लय महत्वाचा आहे उसल. चला बघूया आपण नंतर. चला तुम्ही ट्राय करा एक साईड ट्राय करा. चला बाकी साईड आहे. चला चला मनीष चिदेकर इकडे थोडं साईड लावा सगळ्यांनी. थोडं साईड लावा बाकीच्या साईड लावा. महेश थोडं साईड लावा. हे जरा साईड. चला हे घेऊ का. चला बसा पाहुण्यांनी बसा. आणि आता मी पुढचे जे बक्षिसांचं नावं पुकारतोय. आणि प्रथमतः मी चारही संघांना सांगेन विवेक जरा राहू दे. विवेकचं स्वप्न अजून नाही आमचं पूर्ण होईल. तर अंतिम 36 टीम मधनं 4 संघ आले. 4 संघांमधनं आता वैयक्तिक पारितोषिक काढतोय. आणि मी चारही टीमला प्रथमतः सांगेन ज्या वेळी चिरनेरमध्ये स्पर्धा होते कुठेही पार्सालिटी कधी होत नाही. ज्याचे गुण असतील ज्याचे पॉइंट असतील त्याला वैयक्तिक पारितोषिक आम्ही देत असतोय. तर या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ज्यानं या स्पर्धेमध्ये 4 झेल घेतलेत, एक रनआउट केलाय, तो खेळाडू ठरतो या स्पर्धेमधला बेस्ट फिल्डर. नंदकुमार गावडे यांच्या वतीनं एक ब्रँडेड सायकल आणि अनुपजी मोकल यांच्याकडनं आकर्षक ट्रॉफी असणार आहे. तो नाव आहे पहिल्या रजनीमध्ये सुपर 4 मध्ये जाणारा संघ, नवी मुंबई विभागातील एक दादागिरी असणार संघ, गोटिवली टीमचा मिस्टर रुणाल. या रुणाल सायकल घ्या वरती, ती खालीच द्या. चला या पाहुणे आमचे धनराजजी बडे साहेब या आपल्या शुभ असते ती सायकल. सर रुणाल या. धनराजजी बडे साहेबांच्या शुभ असते उत्कृष्ट फिल्डर गोटिवली संघाचा हा रुणाल या खेळाडू जाते. नक्की चांगलं कार्य पाहायला मिळते रुणालचं. आपल्या स्वप्नामधील हे सायकल आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. सकाळी सकाळी चालवत जा. आरोग्य महत्वाचं आहे, कारण आता आपण चायनीज खातो, मटण खातो, मच्छी खातोय, व्यायामाकडे आपलं लक्ष नसतं. त्यामुळे कुठेतरी त्याचा फायदा आपल्याला होईल. रुणालला प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते तिथं ट्रॉफी, फिटनेस चांगला त्याचा. रुणाल प्रश्न थोडेसे असतील, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय खूप. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, आपण चॅम्पियन पण ठरलाय स्पर्धेमध्ये. तर ते वाईल्ड कार्ड एंट्रीचं आणि आयोजनाबद्दल आपण काय सांगणार? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि वाईल्ड कार्ड एंट्री भेटली, त्याच्यात आम्ही चॅम्पियन झालो. टीमचा परफॉर्मन्स चांगला होता, सर्व एकत्र येऊन खेळलो, त्याच्यामुळे चॅम्पियन झालो. फायनल मध्ये आपल्या समोर दिगाडी संघ आला. त्या मानानं आपण बघायला गेलं तर तुमच्या मनानं दिगाडी संघ थोडासा कमी दर्जाचा जरी असला तरी आमच्या विभागाचा ताकदवान संघ आहे. तर त्या संघासमोर खेळताना आपल्याला कसं वाटलं? असं काय नाही, कोणता संघ चांगला कोणता संघ वाईट असं काय नाही. जे ग्राउंड मध्ये चांगलं खेळतात तेच जिंकतात असं आहे. ही मोठ्या खेळाडूची निशाणी आहे, कधीही कुणाला कमी देखत नाही. खरोखर दिगाडी संघाचं कौतुक त्यानेही केलं. हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट प्राइज असेल आपल्या समोर उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ज्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 विकेट घेतलेत, तो ठरतो या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. सन्माननीय विद्यमान सदस्य समीर गोपाळ डुंगीकर यांच्या माध्यमातून आकर्षक दर्जाची सायकल आणि अनुपजी महेंद्र मोकल यांच्या वतीनं एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी. ती सायकल जाते. दुसऱ्या दिवशी सुपर 4 मध्ये गेलेला संघ, दुसऱ्या रजनीमध्ये सुपर 4 मध्ये गेलेला संघ अर्थात दिगाडी मात्रे. मी सर्वांना विनंती करेन, सर्वांच्या हस्ते आपण द्यायचं, सर्वांच्या हस्ते सर्व ट्रॉफी. या नितेश या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते एक अतिशय ब्रँडेड सायकल पाहायला मिळतंय. विद्यमान सदस्य
नाही सॉरी, विद्यमान अध्यक्ष जयेश रघुनाथ खारपाटील यांच्या वतीनं ही सायकल दिलेली आहे, आकर्षक ब्रँडेड. आणि हे अनुप मोकल यांच्या वतीनं ट्रॉफी आहे. नितेश दिघाडे संघाचा हा कोहिनूर खेळाडू. आणि नितेश एवढ्या मोठ्या स्टेजला थोडंसं बोलायला पाहिजे. आपण मयूर वाघमारेला बघा, क्रिकेट चांगला खेळतो पण किती चांगला बोलतोय, त्यामुळे आपण पण शिकायला पाहिजे, कारण तो अतिशय कमी वयामध्ये मोठा झाला. आपण आपल्याला पण व्हायचं आहे, त्यामुळे आपल्याला बोलायला पण पाहिजे. सर खूप आनंद होते. मी एवढे दिवस बॉलिंग करत नव्हतो. माझ्या गावाच्या आणि टीमनी सपोर्ट केला की तू बॉलिंग कर, चांगला बॉलर आहेस. आणि ह्या टुर्नामेंटपासून मी बॉलिंग चालू केली आणि फर्स्ट गोलंदाज भेटलाय आणि माझ्या लाईफमधली पण फर्स्ट गोलंदाज आहे हा. आयुष्यातील पहिली गोष्ट, पहिली सायकल, पहिली गाडी, पहिली बायको, पहिली प्रियसी, तर सगळ्यांना हवंसे वाटतंय. ते कसं वाटतंय सर? सगळं आनंदच होतोय. कोणाला अर्पण करशील गाडी, ही सायकल? सर माझ्या गावासाठी आणि जी प्रेक्षक आणि टीमसाठी मी हे करेन. हे 100% प्रेक्षक असतील, त्याच्यामध्ये 90% प्रेक्षक हे दिघाडीचे आहेत. तर त्या प्रेक्षकांबद्दल काय सांगशील? सर आमचे प्रेक्षक हारो जितो हे 100% आमच्या गावासाठी कुठेही असू दे मॅच, ते किती लेट झालं तरी असतीलच. गावासाठी आमचे एकच असतील. नाही हे आपला क्रिकेटचा माहीत नसणाऱ्या आमच्या आयोजकांना एवढं शिवधनुष हातामध्ये घेतलंय, त्या युवांबद्दल काय सांगशील? सर यांचं आयोजन गेल्या वर्षी पण खूप चांगला होता आणि यावर्षी तर खूपच चांगला आहे. यांचा दरवर्षी चांगला असतो. गेल्या वर्षी डेची होती आणि यावर्षी नाईटची ठेवली आणि खूपच चांगली ठेवली. बोलता येत नाही, किती बोलता. आता सायकल भेटली, पुढच्या वर्षी गाडी भेटावी, आमच्या शुभेच्छा असतील तुम्हाला. हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट प्राइज आपल्याकडे आपण जाऊया. या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज, या स्पर्धेमध्ये ज्या फलंदाजानं पहिल्या 3 सामन्यामध्ये अतिशय धुवाधार अशी फलंदाजी केली आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन म्हणून ज्याला किताब चालतोय, 4थ्या रजनीमध्ये जो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला, त्या संघातील खेळाडू संपूर्ण प्रेक्षकांची ज्यानं मन जिंकली, सुरुवातीपासून आक्रमक पवित्र घेऊन ही स्पर्धा ज्यानं गाजवली आणि आपल्या वैयक्तिक या स्पर्धेमध्ये ज्यानं धावा उभारल्यात 63, ते नाव आहे वाघाला मारणारा समाधान वाघमारे. या आपण मी सर्वांना विनंती करेन, ही ट्रॉफी आपण सायकल विद्यमान सदस्य समीर गोपाळ डुंगीकर आणि अनुप महेंद्र मोकल यांच्याकडनं ट्रॉफी असेल. या समाधानची वाघमारे आपण या सर्व मान्यवर, अर्थात आमचे शुभम म्हात्रे, श्रेयश म्हात्रे, महेश म्हात्रे, राजू चेदलेकर, प्रशांत खारपाटील, जयेश खारपाटील, समीर डुंगीकर, धनराज बरे, सुशांत पाटील, शुभम मुंबईकर, प्रतीक गोंदी, राहुल मोकल, या सर्वांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि एक ब्रँडेड सायकल. समाधान, प्रथमतः वैयक्तिक पारितोषिक मिळालंय, कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. आपला संघ उरण विभागामध्ये दुसऱ्यांदा आला. काल केरवणेला सुपर 4 मध्ये गेला, आज चिरनेरला सुपर 4 मध्ये गेला, त्याबद्दल कसं वाटतंय? संघ तर चांगला खेळतोय, हल्ली जिंकतच आलोय, चांगला केलं. पनवेलचं क्रिकेट आणि उरणचं क्रिकेट यामध्ये काय फरक वाटला? फरक आहे, जो खेळतो चांगला तोच जिंकतो. आपल्या संघातील खेळाडू मयूर वाघमारे आज ग्रामीण खेळताना खूप पुढे गेला, त्या मयूर बद्दल काय सांगशील? त्याच्याबद्दल सांगणं एवढं कमीच आहे. आयुष्यामध्ये बाईक कधी भेटली आहे का? नाही. आता सायकल भेटली, पुढच्या वर्षी बाईक भेटावी, या आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा. समाधान वाघमारेचं आपण करूया कौतुक. या स्पर्धेमध्ये 36 संघानं खऱ्या अर्थानं प्रवेश केला. 36 संघानं या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवलाय आणि यामध्ये 4 संघ आलेत. त्या 4 संघामधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतो. रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक दर्जाची एक ट्रॉफी आहे. ती ट्रॉफी देऊन सन्मान होईल. खऱ्या अर्थानं 36 मधनं सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाकडे मी तरी पाहतोय, कारण ज्यांचा 3ऱ्या रजनीमध्ये आम्ही खेळ पाहिलाय, कुठल्या प्रकारचा वाद नाही, कुठल्या खेळाडूंना कुठे शिवीगाळ नाही आणि अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला, तो संघ ठरला या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 25,000 रुपये आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी. नाव आहे अजिवळी संघ. या सर्वांनी या सुदर्शनजी गायकर आणि टीम या सर्वांनी सर्व मान्यवरांच्या शुभ असते. खऱ्या अर्थानं ही पहिला चेक करा, बरोबर आहे काय?
या धनराजजी बडे, सन्माननीय कुंदनजी परदेशी, वाहतूक सेलचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, त्यांच्या वतीने ही ट्रॉफी आहे आणि रोख रक्कम 25,000चं आर्थिक धनराशी असेल. आमचे विश्वासभाई सुद्धा आहे तिथे. ए फोटो काढा कोणतरी, दिसते उभे राहिले. कॅमेरा कुठे आहे दुसरा, गेला? हाय हाय. तिसऱ्या रजनीमध्ये आपला खेळ बोलायचा कोणतरी बोला. कोणच नाही तुम्ही बोला काहीतरी. तिसऱ्या रजनीमध्ये आपला खेळ चांगला राहिला, पण मात्र दिगाडी संघ आमच्या विभागातला एक नामवंत संघ आहे, या संघासमोर आपला पराभव झाला. दुःख मनामध्ये असेल आणि आनंद आहे, काय सांगणार? दुःख वाटतोय कारण चांगला गेम झाला नाही. कारण आज पहिल्या दिवशी चांगला गेम होत होता, कारण आजचा आता 2 ओव्हरचा 4 षटकांचा सामना असा चांगला गेम झाला असता आमचा. तरीही एक ट्रॉफी मिळाली, तर आपल्या सहकाऱ्यांबद्दल काय सांगशील? सहकार्य म्हणजे टुर्नामेंट खूप लांब होते, त्यामुळे आमचे प्रेक्षक आले नाही. कारण जवळ टुर्नामेंट असतं प्रेक्षक येतात. आम्ही इथं खेळणार नव्हतो, कारण आमची गेम म्हणजे भरपूर म्हणजे 50-60 टुर्नामेंट झाले, आम्ही गेमच होत नव्हती. इथे आम्ही एंट्री टाकली होती, कॅन्सल करणार होतो, तर पोरं बोललो का खेळू आपण लास्ट टुर्नामेंट, कारण सर्वीकडे खेळतो, गेमच होत नव्हती. आता पोरं बोलली का लास्ट एक मॅच खेळू चला. आपले पुरस्कर्ते उपसरपंच धनराजजी बडे साहेब यांच्याबद्दल काय सांगशील? धनराज बडे म्हणजे खूप चांगला व्यक्तिमत्व आहे, कारण कुठेही टुर्नामेंट असले आम्हाला सपोर्ट करतो. कारण दादा बोलला का तुम्ही एक लास्ट मॅच खेळा, माझा सपोर्ट पण, आणि तुम्ही बिंदास कुठेही खेळा, माझा सपोर्ट सर्वीकडे असतो. हार्दिक हार्दिक अभिनंदन. यावेळी आपण 4था क्रमांक मिळवला, पुढच्या वर्षी प्रथम मिळवावा ही आमच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील. या स्पर्धेमधील 3य क्रमांकाचा मानकरी ठरतोय. उरण विभागामध्ये पहिल्यांदा हा संघ आलाय, ज्या खेळाडूनं आपल्या गावासाठी खेळत असताना, गावाची जर्सी परिधान करत असताना प्रथमतः तालुकानिहाय महाराष्ट्र ओपन, त्या पलीकडे साता समुद्राकडे गेले आणि आज ISPL सारखी मोठी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये खेळण्याचं भाग्य ज्या खेळाडू लाभला तो मयूर वाघमारचा संघ, प्रिन्सी कन्या आणि युगा फायटर देवत टीमचं सर्व संघ सहकारी यायचे. या सर्वांनी देवत टीमचे सर्व खेळाडू रोख रक्कम 25,000 रुपये आणि 3य क्रमांकाची आकर्षक दर्जाची ट्रॉफी या टीमला मिळेल. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपल्या या टीमचा आपण सन्मान करायचा आहे. बाबा हिरो आला, नवरा आला तिकडशी, तो बघ तो नवरा तिकडशी आला आहे. चला 3य क्रमांकाची पारितोषिक पाहायला मिळतोय. योगेश जगदीश कारपाटी यांच्या वतीने ही आकर्षक दर्जाची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतोय. टीम देवत प्रिन्सी आणि खऱ्या अर्थाने मयूर प्रिन्सीला आपण शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या. आज प्रिन्सीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं आपण तिला एक आकर्षक दर्जाची आपण तिला ट्रॉफी, हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रिन्सी कन्या युगा फायटर देवत आणि संघ मालक प्रशांत कारपाटी, सारस कारपाटी हे लकी आहेत. मागच्या वेळी कानपोल टाकली प्रथम क्रमांक, आता देवत टाकली 3य क्रमांक, लॉर्ड्स नाही. मयूर आपण चांगले बोलता. आपण अंतिम क्षणी पराभूत झाला गोटिवडी संघाविरुद्ध, तरी पण एक ट्रॉफी भेटली, आनंदही आणि दुःखही आहे. कसं वाटतंय? नक्कीच ग्रामीण क्रिकेट असं आहे, जोपर्यंत संघ जिंकतो तोपर्यंत त्याचे पाठीराखे सोबत असतात. आणि नक्कीच आज आमचा संघ खूप चांगला खेळतोय. तब्बल माझ्या अंदाजे 8वी टुर्नामेंट आहे, 8वी का 9वी टुर्नामेंट आहे, जी आता 6वा प्राईज आहे. आणि काल केलवणे रात्रीत आम्ही क्वालिफाय झालो नंबरसाठी. तर माझ्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे की माझी मुलं सोबतचे जी चांगले खेळत आहेत. आणि जी असं म्हणजे एक वातावरण असं झालं की फायनल चॅम्पियन होऊ आम्ही, पण आमच्या काही चुकामुळे आम्ही हारलो, पण बेस्ट आहे. अजून नाही बोलत, चला शुभेच्छा आपण देऊया पुन्हा एकदा देवट टीमला. या स्पर्धेमधील दुसरे पारितोषिक देत असताना आयोजकांना एक धाडसी निर्णय घेतला. खेळाडूंना अनेक वैयक्तिक पारितोषिक मिळत असतात, पण आपल्या एखाद्या प्रेक्षकाला एखादा पारितोषिक मिळावा ह्या आमच्या इच्छा होत्या. त्यामुळं आम्ही एक बाईक ठेवली आणि कुपन पाडले 100 रुपयाचे. त्या कुपनमध्ये जो खेळाडू लकी ठरलाय ते नाव आहे मिस्टर नितेश सुनील पाटील. या स्वप्नामधली बाईक काही न करता ज्याला मिळाली,
सानव एंटरप्राइजेसचे मालक अर्थात सुधीरभाई पाटील यांच्या वतीनं ही बाईक आपल्याला पाहायला मिळतोय. त्या बाईकचा मानकर ठरलाय मिस्टर नितेश सुनील पाटील. शिवा बैलाचे मालक आहेत नितेश. या मान्यवर येता खाली का? हा नको ए तू ये नितेश. कोणाच्या वरती ये नंतर गाडी बस. या नितेश चाबी द्या चाबी द्या. चला सुशांतभाई पाटील लाईव्ह घ्या. शिवा बैलाचे मालक आहेत ते नितेश. परिवारामध्ये बैलगाडीचा आवड खूप आहे. पप्पांचा पण वारसा जपलाय. नितेश थांब आता बोलायला लागेल. कसं वाटतंय? छान वाटतंय खूप. बैलगाड्यांमध्ये काय भेटलं नाही आता मात्र प्रेक्षकांमध्ये आपल्या बाईक भेटली तर या सर्व आयोजकांबद्दल काय बोलशील? आयोजन खूप चांगलं आहे आणि मस्त वाटतंय. काय देव मांडेल सुनील बाईक चालवतस? घरामध्ये 2-3 आहेत ना? आता काय याचा आनंद कसा साजरा करशील? आनंद खूप आहे. आम्हाला पार्टी देशील ना? ओके अभिनंदन. चला 15,000 रुपये जमा करा. नंतर त्याला देऊन टाका वापस. ते पहिले पैसे जमा करा. या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय अर्थात आता या स्पर्धेमधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. एक त्याचा फोटो घ्या. हार्दिक हार्दिक अभिनंदन नितेश. एका गरीब मुलाला ही गाडी मिळाल्याचा अभिनंदन आभार. खरोखर चांगलं वाटलंय. परमेश्वरानं सुद्धा एका गरीब मुलाला ही बाईकचं स्वप्न पूर्ण कर संधी मिळाली. हार्दिक अभिनंदन नितेश. या स्पर्धेमधला द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. थोडासा फॉर्म मध्ये हा संघ झगडत होता. तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये हा संघ खूप वेळा पराभूत झालाय. चिरनेरच्या मैदानावर खास करून नाईट स्पर्धेमध्ये हा संघ जिंकत नव्हता. आम्ही तिरंगा स्पर्धेमध्ये जिंकावासाठी काही गोष्टी केल्या होत्या पण शक्य झाल्या नाही. पण ते स्वप्न आज पूर्ण झालं. दुसऱ्या रजनीमध्ये हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि आज सेमीफायनल सामन्यामध्ये आजिवळी सारख्या मातबगड संघाला पराभूत त्यानं केलं आणि फायनलमध्ये आला. फायनलमध्ये गोटवळी संघ एक अतिशय बलवान संघ आहे. या संघासमोर खेळत असताना थोडीफार झुंज अमोलने दिली पण मात्र अंतिम क्षणी हा संघ पराभूत जरी झाला असला तरी या स्पर्धेमध्ये एका ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. रोख रक्कम 50,000 रुपये आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी. क्रिकेट खेळत असताना आपल्या गावाचा सपोर्ट जर असला तर आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. अमोल सारखा खेळाडू ज्या टीम मध्ये भावेश आहे, प्रणय आहेत, अशा अनेक मोठे मोठे खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि त्या खेळाडूनं दिघाटी गावाचं क्रिकेटचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गावामध्ये जरी राजकारण असलं तरी मात्र आता राजकारण विरहित सर्व मंडळी एकत्र आली. कारण राजकारणापासून कोणाचं कधी भलं होत नसतं. आज या गावाकडनं आदर्श घ्यायला पाहिजे. दिघाटी गाव आज खूप चांगला गाव आहे. एक आदर्श गाव आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा गाव आहे आणि या गावामध्ये आम्ही जेव्हा खेळायला जायचो चिरनेर टीम खूप सपोर्ट आम्हाला त्या सर्व पाठीराख्यांचा आयोजकांचा राहिला आहे. तसं सपोर्ट या दिघाटी गावाला आमचाही नेहमी राहतोय. आज आम्हालाही आनंद वाटतो आपण जिंकलात. तर मी सर्व खेळाडूंना विनंती करेन या स्पर्धेमधला रोख रक्कम 50,000 आणि आकर्षक ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला टीम दिघाटी सुशांत सागर आयोजित या ट्रॉफीमध्ये प्रतीकजी गोंदली यांच्या माध्यमातून ही आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळतोय. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि एक आकर्षक दर्जाची ट्रॉफी. टीम दिघाटी माजी सरपंच अमित दादा पाटील आणि सागर धाब्याचे मालक सागर पाटील यांना पुरस्कृत केलेली ही टीम आहे. मनपूर्वक त्या स्पॉन्सरचंही आपण आभार मानूया. चॅम्पियन होण्याचं स्वप्न थोडंसं राहिलं पण तरीही चांगला खेळ दिघाडी संघाचं राहिला आहे. पुढच्या वर्षी पुढच्या मॅचला आमच्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा आपल्या सर्वांना असतील. दिघाटीची पाठीराखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं त्या पाठीराखांचं कौतुक करावं लागेल.
और या अमोल अमोल भावेश भावेश तू आता बोल, अमोल बोल रहा बरेच वेळा. आता भावेश बोलायचा आहे. भावेश द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या चिरनरच्या मैदानावर भेटली, बहुतेक नाईट मध्ये पहिल्यांदा असेल, तर कसं वाटतंय? आनंद तर भरपूर झालाय. आमच्यापेक्षा आनंद आमच्या गाववाल्यांना जास्त झाला असेल. आज आम्ही जवळजवळ भरपूर मॅच हारलो. अशी वेळ होती की आमच्या मॅचेसच्या एंट्र्या कॅन्सल करायची वेळ आली होती, परंतु आमचा स्पॉन्सर जो असतो तो सांगतो तुम्ही खेळा, आम्ही पाठी आहेत. गाववाले पण सांगतात तुम्ही खेळा. हारले तरी पाठी असतात, जिंकले तरी पाठी असतात. प्रथमतः मी त्यांचं पण आभार मानतो की आम्हाला भरपूर सपोर्ट करतात ते. टीमचे बाकी खेळाडूंबद्दल काय सांगशील? बाकी खेळाडू आता चांगले खेळतात. नवीन नवीन प्लेयर झाले, प्रणय, नितेश चांगले प्लेयर खेळतात. आता प्रणय पण चांगला खेळतोय. तिरंगा नाईट स्पर्धा चालू झाली, 10 पर्व झालं आणि या पर्वातून एक समालोचक घडला, ज्या समालोचकाचं नाव रायगडमध्ये गेलं. असा स्वर्गीय गणेश गावण आज आपल्यातून निघून गेलाय. हिंदीचा बेताज बादशाह होता. आज हे नाव समालोचनच्या माध्यमातून दिगाडचं नाव खूप पुढे गेलं. आज तो गणेश गावण आपल्यामध्ये आमचा मित्र होता. ते गणेश बद्दल काय सांगशील? गणेश तुमचा जेवढा आवडता होता, माझा खास मित्र होता. तो ज्या दिवशी घडलं त्या दिवशी आता नाही सांगू शकत मी काय त्याच्याबद्दल. नक्की दुःख आपल्या मनामध्ये आहे. पुन्हा एकदा दिगाड संघ देतो मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता मालिकावीराची बाईक देत असताना या स्पर्धेमध्ये ज्यानं ज्यानं सहकार्य केलं त्या सर्वांचा सन्मान केलं, आभार मानले. पण या स्पर्धेला जे जे स्टॉल होते, मग कोणाचा अंडा पाव असेल, बुर्जी पाव असेल, आईस्क्रीम असेल, चहा असेल, वडापाव असेल, अशा अनेकांचं योगदान राहिलं. आणि खास करून चक्रीवाळांचा विशेष आभार मानतोय आपण. त्यांचंही सहकार्य खूप लाभलं, त्यांचंही मनापासून आपण आभार मानतोय. आणि वळतो आता या स्पर्धेमधील मालिकावीर, स्वप्नामधली मालिकावीर. प्रत्येकाचं स्वप्न असतं. आयोजक आपण सर्व या, सर्व आता आयोजकांनी हा 2 पारितोषिक द्यायचे, सर्वांनी या. मालिकावीराची बाईक देत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये 36 संघ खेळले. 36 संघामधनं 396 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेत. 396 खेळाडू खेळत असताना यामधील एका खेळाडूला ही बाईक नक्की मिळत असतं. मात्र यावेळी थोडं चित्र वेगळं आहे, कारण 2 खेळाडू आहेत. 2 खेळाडूंचे पॉइंट सेम आहेत. अर्थात एकानं फलंदाजी केली, धावसंख्या उभारली 57, सफलता मिळवल्या 3. दुसऱ्या रजनीमध्ये हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. दुसरं नाव आहे ज्यानं 4थ्या रजनीमध्ये या संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. धावा होत्या 62, विकेट मिळवले 2. असे दोघांचे पॉइंट झाले सेम, अर्थात 72 आणि 72. ती 2 नावं आपल्या समोर होतात. ज्याला स्वप्नातली पहिली बाईक मिळणार असे 2 खेळाडू आहेत. ती नाव आहेत, एक नाव आहे मालिकावीरसाठी दिगाडी गावचा खेळाडू प्रणय पाटील. दुसरं नाव आहे देवट टीमचा खेळाडू सागर पाटील. ही बाईक दोघांना जाणार आहे, दोघांचं स्वप्न आहे. आणि आमचा चिरनेरचा रूढ आहे, इथे कुठेही पार्सालिटी नसतं, जे आहे ते आहे. हा मान दोघांचा आहे, तो मान दोघांना मी देतोय. मी सर्व आयोजकांना विनंती करेन. आणि पॉइंट दोघांचे 72 आहेत. प्रणय पाटीलनं धावा काढल्या 57, 3 सफलता म्हणजे 15, 72 झाले. आणि सागर पाटील धावा काढल्या 62, 2 विकेट, 10 पॉइंट म्हणजे 72. असे दोघांचे सेम झालेत. अशा दोघांना विभाग जाईल. 15,000 रुपये कर दोघांचे होतील. दोघातून 7.5 गाडी नावा केले की पैसे तुमचे परत भेटतील. तर थांबा, दोघांची मुलाखत घ्यायला लागेल. प्रथमतः सागर कोण? सागर, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. माझ्या आयुष्यातली पहिली बाईक म्हणजे दुसरी बाईक माझी आहे. पण आम्ही पण मी खेळताना म्हणजे विचार नाही केला का मला मी बाईकमध्ये आहे, सिरीजमध्ये आहे म्हणून. मी माझ्या टीमीचा विचार केला आणि मी माझ्या गावाचा विचार करून गेलो. लास्टला आम्ही 3री मॅच आऊट झालो. तेव्हा मला माझ्या समोरचा आमचा प्रेक्षक होता, तो बोलला की तू सिरीजला होता. पण मी त्याला बोललो मी सिरीजसाठी नाही गेलो, मी फक्त आपल्या गावासाठी गेलो बस. हा खेळाचा मोठेपणा आहे. तू जेव्हा 6 मारलास ना,
तेव्हा आमचा लक्ष होता हा गेला पुढे, तेव्हा मला वाटलं की आता एकतर्फी तुलाच मिळेल, पण तरी अंतिम क्षणी जमलं नाही. तरी हा आनंद हा वेगळा आहे. मयूर वाघमारे मोठा आहे आपल्या संघातील खेळाडू. बाईक मिळणं पहिली गोष्ट आयुष्यातील खूप मोठी आहे. ही बाईक मिळाली तर ह्या आपल्या टीमच्या सपोर्टही खूप मोठा आहे, स्पॉन्सरचा सहकार्य मोठा आहे आणि आयोजकांचं सहकार्य मोठं आहे. सर्वांबद्दल काय सांगशील? सर्वप्रथम म्हणजे आयोजकांचा धन्यवाद बोलाल, कारण की आम्ही उरण साईडला आमची केलवण्याला पहिली मॅच आणि गुणाला दुसरी मॅच असेल बहुतेक. उरण साईडला आम्ही या साईडला कधी खेळत नाही, पण त्यांचा धन्यवाद बोलाल का आम्हाला इथे एंट्री दिल्याबद्दल. आणि शेवटी आमचा स्पॉन्सर पण आहे, स्पॉन्सरला पण धन्यवाद बोलाल आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. इथे तुमचा स्पॉन्सर रकी आहे, गेले 40 वर्ष त्याला आवड आहे. मुंबईचे अनेक मोठे मोठे संघ या भागामध्ये खेळायला आणलेत, अनेक संघ पॅक करतात. तिरंगाला कानपूर संघ पॅक केलाय, प्रथम क्रमांक मारला. यावेळी देवस संघ स्पॉन्सर केलाय, तृतीय क्रमांक आला. स्पॉन्सर आहेत प्रशांत खरबाडी चिरनेर आणि सुजित पाटील कानपोडी. त्या स्पॉन्सर बद्दल काय सांगशील? आम्ही पहिल्या मॅचपासून तर शेवटच्या मॅचपर्यंत हारलो जिंकलो, पण ते स्पॉन्सरने आजपर्यंत आम्ही 11 प्लेयर होतो, एकेला सुद्धा काही बोलले नाही. तुम्ही फक्त तुमची गेम दाखवा, हारो जितो तुम्ही फक्त तुमचे गेम दाखवा बस. त्यांचा पण धन्यवाद बोलायला मी. आपल्या घरचा सपोर्ट असतं का क्रिकेटला? घरच्यांचा सपोर्ट सगळा सपोर्ट आहे, सगळ्यांचा आहे. फॅमिली असेल, जास्त करून सपोर्ट म्हणजे माझ्या टीमीचा सपोर्ट आहे म्हणा. घरच्यांचा पण सपोर्ट आहे, जास्त करून माझ्या टीमीचा आणि प्रेक्षकांचा सपोर्ट आहे. कारण किती पण चांगला खेळलो, किती पण वाईट केलो तर ते माझ्यासोबत आहेत. त्याच्या जागी मयूरचा पण माझा भरपूर सपोर्ट आहे, कारण की चांगली बॉलिंग केली, वाईट बॉलिंग केली तो कोणाला काही बोलत नाही. फक्त त्याच्या हिशोबाने बॉलिंग करायला गेलो, त्याने आपण काय थोडीशी चुकी केली तरी तो मान्य करून घेतो का चांगला मारला हा मारला, तो एवढा काही बोलत नाही. फक्त त्याने जास्त करून आता आम्ही पहिली मॅचला थोडा मार्क आला, पण नंतर तो मला बोलला की मी तिसरी मॅचला मी चांगली बॉलिंग करेन, तू पण कर. पण माझ्याकडून एवढं झालं नाही, कारण भरपूर प्रेशरमध्ये मी होतो. नक्की, म्हणजे मयूर वाघमारेला आपण आदर्श मानताय, मोठा खेळाडू आहे. ज्याप्रमाणे चिरनेरमध्ये राजू चिर्लेकर हे नाव मोठं होतं, त्याने असं सांभाळलं. तशा प्रकारे शुभेच्छा असतील. यावेळी दोघांना बाईक भेटली, पुढच्या वर्षी तुला एकट्याला भेटू दे आणि 4 चाकी गाडी भेटावी आमच्याकडनं. शुभेच्छा असतील. प्रणय पहिलाच लादलाय. प्रणय पहिली बाईक आहे. पप्पा तुझे खुश झाले, मगाशी मला पप्पा भेटले, त्यांना आनंद खूप वाटलाय. तर पप्पांबद्दल काय बोलशील? बोललाच नाही तर गाडी एकट्याला जाईल सागरला, बोलावं लागेल. पप्पा आहे तेव्हा पप्पा तुम्ही. पप्पांचा तर मला चांगला सपोर्ट असते क्रिकेटसाठी. बाईक मिळताना 10 जणांचा सपोर्ट चांगला पाहिजे, कारण 10 जण सपोर्ट असेल तर ते मिळतं. स्वप्नातली पहिली बाईक आहे, हा आनंद खूप मोठा आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप कमी मिळते, पण आता आपले खेळाडू चांगले खेळतात आणि मिळतात. तू चांगला खेळलास, तुला ही बाईक मिळाली, तो आनंद नक्की आहे. कशा प्रकारे हा आनंद सेलिब्रेट करशील? आनंद तर चांगलाच होतोय. टीमचा पण मला सपोर्ट होता आणि गावाचा पण मला सपोर्ट होता, ह्याचे पाय मी इतकं पोहोचलेलो आहे. गावाचे प्रेक्षक तुमचे खूप आहेत 80%. त्या प्रेक्षकांबद्दल आणि तुझ्या फॅमिलीच्या सपोर्ट बद्दल काय बोलशील? प्रेक्षक तर आमचे कुठे पण मॅच असली तरी बघायला येतात, कुठे पण जाऊ द्या, प्रेक्षक आमचे जास्तच असतात. शेवटचा प्रश्न, पहिला आयोजन नाईटचा आहे, सुशांत सागर ट्रॉफी. सर्व आयोजक अतिशय कमी वयाचे आहेत, त्यांना क्रिकेटचा माहिती नाही, त्यांना हे शिवधनुष्य हातामध्ये घेतलं आहे. त्या सर्व आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजक तर खूपच चांगला आहे. आम्ही डेला पण गेल्या वर्षी खेळलो होतो आणि आता नाईटला पण चॅम्पियन झालो, म्हणून तर खूप अभिनंदन होतोय. थँक्यू. दोन्ही खेळाडूंचं मानतोय पण हार्दिक अभिनंदन. तुम्हाला शुभेच्छा. यावेळी दोघांना मिळाली, नेक्स्ट टाइमला तुला एकट्याला मिळावी आमच्या शुभेच्छा असतील. चला बसा गाडीवर. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. 396 खेळाडूंमधील 394 खेळाडूंनी दोघांना मात केली आणि या स्पर्धेमधील मालिकेवीराचे आपले स्वप्न पूर्ण केलं. साईस राजश्रीचे मालक सूरज मात्रे आणि अतुल मनोज ठाकूर यांच्या वतीने ही बाईक सुपूर्द केली. त्यांचे मनापासून आभार. आणि ट्रॉफी आमचे विकी घोडके यांच्या वतीने ही आकर्षक ट्रॉफी, मनापासून त्यांचे आभार. चला आता अंतिम क्षण आहे या स्पर्धेमध्ये. आता आपण अंतिम क्षणाकडे जाऊया. मंडळी, 36 संघ या स्पर्धेमध्ये पाहिले. 36 संघांमधनं पहिल्या दिवशी सुपर 4 मध्ये जो संघ या स्पर्धेमध्ये आला, अर्थात हा संघ या स्पर्धेमध्ये नव्हता,
अचानकपणे धारावे संघाचा झाला प्रॉब्लेम आणि धारावे संघानं खऱ्या अर्थानं हा संघ इथं पाठवला. वाईल्ड कार्ड एंट्री त्या संघाला मिळाली. या संघाचे पुरस्कर्ते स्वामी समर्थ टीमचे मालक जयेश खारपाटील हे होते, तेही लकी आहेत. तर हा सन्मान करत असताना ज्यांच्या खेळाच्या जोरावर खऱ्या अर्थानं फलंदाजी गोलंदाजी आणि सर्व क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम या सर्व खेळाडूंनी केलं आणि या स्पर्धेमधल्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरण्याचा मानही तिला मिळालाय. चिरनेरमध्ये येत असताना अनेक खेळाडूंना खास करून स्वराजनं चांगले वक्तृत्व केलं की मजा आली आम्हाला खेळायला, इथे चांगलं वाटलं, आयोजन पण खूप चांगलं आहे. अशा अनेक गोष्टी त्यानं आम्हाला सांगितल्या. सर्व आयोजक कमिटी प्रमुख मान्यवर या सर्वांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 1 लाख रुपये आणि प्रथम क्रमांकाची आकर्षक दर्जाची गुरुमीत सिंग पाजी यांच्या माध्यमातून जी आम्हाला ट्रॉफी सुपूर्द केली, ती ट्रॉफी ज्या संघाला जाईल. आज आपण बघितलं ए लॉर्ड्समध्ये खेळत असताना काटेकी कसर असतात, कारण अनेक सारे मोठे मोठे संघ त्या लॉर्ड्समध्ये असतात. त्या सर्व लॉर्ड्समधनं 3 सामने जिंकणं हे कठीण काम होतं. खऱ्या अर्थानं पहिला सामना त्यानं बोनखळ टीमला हरवत ना, बामणडोंगरी 40 धावा डिपेंड केल्या, 40 धावा डिपेंड, त्यानंतर कासार वडवली आणि नंतर मुरबी, अशा मातबगार संघाला त्यानं हरवलं. म्हणजे बामणडोंगरी पनवेल, मुरबी पनवेल आणि कासार वडवडी भिवंडी अशा 3 संघाला त्यानं पराभूत केलं. त्यानंतर देवत आणि दिघाटी अशा 5 संघाला या टीमनं पराभूत केलाय आणि 36 संघांमधनं 35 संघांना मात करून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. संघाचं नाव आहे स्वामी समर्थ गोटिवली संघ. या सर्वांनी थांबा. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना विचार करेन, वैयक्तिक पारितोषिके आम्ही दिलीत. कुणाला काय ऑब्जेक्शन असला तर आम्हाला आताच कळवावे, कारण आमचे गुन्हेगार अतिशय नामवंत आहेत, कुठल्या प्रकारे चूक कधी होत नाही. तर एक सदस्य या, अरे थोडस बोला, हे काय झालं? गावाचा एक नंबर सुशांत सागर स्फूर्ती चषक चिरनेर गावाचा एक नंबर सुशांत सागर स्फूर्ती चषक चिरनेर गावाचा एक नंबर सुशांत सागर स्फूर्ती चषक. तर या एकाने गोटवडी संघाचे एक संगणक इथं आहेत. सर, चॅम्पियन झाला तर आपण या स्पर्धेमध्ये कसं वाटतंय? खूप चांगलं वाटलं आणि थँक्स फॉर सचिन नाईक धारावे आणि इकडचे पॅकर आमचे स्वामी समर्थ, त्यांचाही आभार की आमच्यावर विश्वास ठेवून त्यांना आम्हाला बोलवलं. आपण अनेक भागामध्ये रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळताय, आज या चिरनेर नगरीमध्ये खेळताना काही वेगळं वाटलं का? नाही, वेगळं काही वाटलं नाही. उरणमध्ये खूप प्रेम भेटलं आम्हाला. आमचे पॅकर आहेत बोकरविडाचे प्रितेश पाटील, हे आम्हाला भरपूर सपोर्ट करतात. जर्सी पण त्यांनीच दिलेली आहे आणि उरणमध्ये खूप मजा येते. नवी मुंबईपेक्षा इथं खेळायला भरपूर मजा येते, कारण 360 ग्राउंड भेटतो. आमच्याकडे एवढं 360 ग्राउंड भेटत नाही आणि इकडे फेअर क्रिकेट होतो, त्यामुळे इंत मजा येते खेळायला. आपले 10 खेळाडू आणि आपले सपोर्टर त्यांच्याबद्दल काय सांगणार? आमचे सपोर्टर अजूनपर्यंत जागेच असतील आणि जेव्हा चांगला गेम होतो तेव्हा आम्हाला ते फुल हे करतात आणि मग प्रेमाने शिवाय पण देतात. पण ठीक आहे, ते काय पार्ट ऑफ क्रिकेट. आणि खेळाडूंच्या बद्दल बोलणार, भरपूर पोरं मेहनत करतात, त्यामुळे मजा आली खेळायला. आणि ही जे आमचे आयोजक मंडळ आहे त्यांना क्रिकेटचा मी मगाशी म्हटलं काही माहिती नाही, पण त्यांनी हा सर्व युवकांना हा एक शिवधनुच्या हातामध्ये घेतला क्रिकेटचा, त्या आयोजकांबद्दल काय सांगणार?
ॲक्च्युली आयोजन तुम्ही बोलता की ते नवीन आहेत, पण माझ्यापर्यंत ते नवीन नाही आहेत. कारण आत्ताच आम्ही केंद्रीय मंत्री खेळलो, तिथेही आम्ही बघितलं आपला काही हे असतील ही कुठली डोंबोली रतनबुवा झाले, अशा भरपूर मोठ्या टुर्नामेंट आहेत. पण तुम्ही इकडे मन एवढा जिंकलाय का तुमचा फ्लॅग फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा लागलेला आहे. त्यामुळे इथं कोणता पॉलिटिक्स लावलेला नाही, त्यामुळे भरपूर चांगलं आयोजन केलेलं आहे इकडे. थँक्यू. मनपूर्वक आपण करतो अभिनंदन. संघमालक जयेश खरपटे आपल्याला बोलायचं काय? जे आयोजन आहे, आयोजन एक नंबर, आणि पुढच्या वर्षी पण तुम्ही याच्यापेक्षा भारी आयोजन करा. आम्ही सर्व तुमच्या सोबत असू. धन्यवाद. धन्यवाद. आयोजकांना शुभेच्छा. गोटवडी संघाने चांगलं मनात व्यक्त केलं.